वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. प्रिव्हियसली आपण शेअर मार्केटची सुरुवात केली. लास्ट व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेतलं आणि आजच्या या व्हिडिओपासून आपण शेअर मार्केटच्या कुठेतरी ॲनालिटिकल वेकडे आपण वळतोय आणि त्यासाठीचं जे स्पेसिफिक जे ॲनालिसिस असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ते असेल फंडामेंटल ॲनालिसिस. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो फंडामेंटल ॲनालिसिस जे असेल त्यामध्ये एक नाही तर अशा दोन व्हिडिओ आपण घेणार आहोत, पार्ट 1 अँड पार्ट 2. सो काय असेल फंडामेंटल ॲनालिसिस? लेट्स स्टार्ट. बेसिकली फंडामेंटल ॲनालिसिस हे का केलं जातं, कशाचं केलं जातं? जर आपण शेअर मार्केटमध्ये आहोत तर ॲब्सोल्युटली शेअरचं ॲनालिसिस केलं जाईल, पण शेअरचं ॲनालिसिस फंडामेंटल लेवलला म्हणजे काय? आता फंडामेंटल शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे काय, तर बेसिक ॲनालिसिस. बेसिक ॲनालिसिस कसलं केलं जातं? त्या शेअरचं. का केलं जातं? तर त्या कंपनीची फिनान्शियल हेल्थ कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे. जर तब्येत चांगली असेल तरच तो काम करू शकतो ना चांगला. जर तब्येत खराब असेल तर अजिबात काम नाही करू शकत. तसंच शेअरच्या बाबतीत सुद्धा आहे. जर शेअरची तब्येत चांगली असेल तर चांगला परफॉर्म करेल. त्यानंतर मग त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय असेल? हा इंट्रिन्सिक व्हॅल्यू हा शब्द आलाय ना, कुठेतरी जे बिगिनर असतील त्यांच्यासाठी थोडा हेवी असेल. काळजी करू नका, पुढे जाऊन मी त्याला इझी करणार आहे. त्यानंतर मग बिझनेसचं पोटेन्शियल. ॲब्सोल्युटली त्या बिझनेसमध्ये जर पोटेन्शियलच नसेल मग त्या शेअरमध्ये आपण इन्व्हेस्ट का करावं, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट का करावं? तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया. बेसिकली हे जे फंडामेंटल ॲनालिसिस आपण पाहतो त्याच्यासोबतच जे दुसरं एक ॲनालिसिस आहे ते म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. मग टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिसचा जर आपण विचार केला तर इन्व्हेस्टर्सची सगळ्यात जास्त पसंती फंडामेंटल ॲनालिसिसला असते. ही का असते समजून घेऊया आपण. बेसिकली आपण पाहिलं तर टेक्निकल ॲनालिसिस हे शॉर्ट टर्मसाठी यूज केलं जातं फॉर अ ट्रेडिंग. त्यानंतर फंडामेंटल हे लॉंग टर्मसाठी केलं जातं आणि फोकस जो असतो टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कुठेतरी प्राइस ॲक्शनवर फोकस असतो. आता हे प्राइस ॲक्शन जे ट्रेडर असतील त्यांच्यासाठी एक आवडीचा टॉपिक आहे, ते सुद्धा आपण पुढे जाऊन कव्हर करणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त फंडामेंटल जे ॲनालिसिस केलं जातं त्यामध्ये कंपनीची स्ट्रेंथ काय असेल, कंपनी काय करते, कंपनीचा लुकआउट काय असेल, त्या सर्व गोष्टींचं इथे ॲनालिसिस केलं जातं. आणि टूल्स जे यूज केले जातात ते टेक्निकल चार्ट्स असतील आणि इथे जे फायनान्शियल रिपोर्ट्स असतील त्यावर जास्त फोकस केला जातो. आणि रिस्कच्या बाबतीत जर आपण विचार केला, शॉर्ट टर्मसाठी आपण जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा विचार करणार तर रिस्क ही वाढणार. आणि लॉंग टर्मसाठी जर आपण एक नॉर्मल एक सस्टेन इन्कम आपण कमवण्याचा विचार करणार तर कुठेतरी रिस्क ही कमी असते. झिरो असते असं कधीच म्हणणार नाही. एक मॉडरेट रिस्क, एक लो रिस्क आपण इथे म्हणू शकतो. म्हणजेच काय, एक जे इन्व्हेस्टर्स आहेत लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टरची पसंती कधीही फंडामेंटल ॲनालिसिसला असते. त्यानंतर पुढे आपण पाहूया, जसं की फंडामेंटल ॲनालिसिस आपण करतो त्यामध्ये सुद्धा काही टाईप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारे ॲनालिसिस केलं जातं. आता कोणी एकच ॲनालिसिस करेल असं नाही आहे, त्यामध्ये सुद्धा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अशा प्रकारचं ॲनालिसिस हे केलं जातं. आजच्या दिवशी कुठेतरी आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसवर फोकस करणार आहोत, ज्यामध्ये बॅलन्स शीट, P&L रेशिओज, बापरे काय काय आता इथे आलंय, अजिबात काळजी करू नका. प्रत्येक टर्मला आपण इझी वेने समजून घेणार आहोत. हे बॅलन्स शीट काय असेल, कोणाला वाटेल हा कॉमर्सचा लेक्चर चालू आहे, काळजी करू नका. कॉमर्सच्या टर्म जरी असल्या तरी त्याला इझी वेमध्ये कसं एक्सप्लेन करायचं ते मी इथे प्रयत्न नक्कीच करणार आहे. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये त्या कंपनीचं ब्रँड असेल, मॅनेजमेंट असेल, सेक्टर असेल, या सर्व गोष्टींचं ॲनालिसिस हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. सुरुवात करूया आपल्या क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसला. जसं की क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट, ह्या 3 स्टेटमेंट असतात. बॅलन्स शीटमध्ये काय असतं, एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचे ॲसेट्स आणि लायबिलिटी. चला आपण पुढे पाहूया एक्झॅक्टली काय असेल ते. बेसिकली कंपनीची जी बॅलन्स शीट असते त्यामध्ये ॲसेट्स, लायबिलिटी आणि इक्विटी असे 3 मेजर कंपोनेंट असतात. मग हे ॲसेट काय असेल, सिंपल आपण स्वतःचंच एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे आपलं घर आहे, ते स्वतःचं आहे तर ते आपल्यासाठी असेल ॲसेट, राईट. त्यानंतर आपण सिंपल अजून एक एक्झाम्पल घेऊया, एक कार आपण जर बाय करतो त्यासाठी आपण लोन करतो किंवा डायरेक्टली कॅश बाय करतो. आपण असं कन्सिडर करूया आपण लोन केलंय. सो कार आपल्याकडे आली, हे कार आपल्यासाठी काय आहे, ॲसेट. पण त्या कारचं असलेलं लोन म्हणजेच काय, कर्ज, ते आपल्यासाठी असेल लायबिलिटी, म्हणजेच काय, कर्ज. त्यानंतर ॲसेट अँड लायबिलिटी, दीज आर 2 इझी थिंग्स. मग कंपनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कंपनी पैसा बॉरो करते. पैसा बॉरो करण्यासाठी कंपनी मल्टिपल वेज यूज करते. कुठून बँक थ्रू लोन घेईल, त्यानंतर बॉन्ड्स थ्रू घेईल, त्यानंतर मग मेजॉरिटी ऑफ टाइम्स कंपनी ही इक्विटी म्हणजेच काय, इन्व्हेस्टरकडून पैसे घेणार, त्या पैशाचा वापर करणार कंपनीला ग्रो करण्यासाठी. मग ही इक्विटी, अशा 3 गोष्टी ज्या आहेत ह्या बॅलन्स शीटमध्ये येतात. आणि यामध्ये ह्या तिघांचं जर बॅलन्स झालं, ॲक्च्युली लायबिलिटी आणि इक्विटी हे एकाच साईडला येतील आणि ॲसेट एका साईडला येणार. कारण इक्विटी जे आपण खरेदी करणार, हे कंपनी जर खरेदी करते तर ते कशासाठी यूज करणार, ॲसेट क्रिएशनसाठीच. म्हणून लायबिलिटी आणि ॲसेट यांच्यामध्ये जो बॅलन्स होतो त्यामुळे याला आपण म्हणतो बॅलन्स शीट. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर हे जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट
ह्यामध्ये मेजर 3 टर्म्स आहेत, रेव्हेन्यू, एक्सपेन्स आणि नेट प्रॉफिट. याच्या व्यतिरिक्त यामध्ये काहीच नाही आहे. सिम्पल, मी जे काम करतोय त्यामध्ये माझ्याकडे किती रुपये आले, त्यासाठी होणारा जो खर्च आहे तो मी मायनस करणार म्हणजेच एक्सपेन्स, आणि माझ्याकडे किती उरले. म्हणजेच आपण 2 शब्द जर पकडले तर हे 2 शब्द इम्पॉर्टंट आहेत, रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट. यालाच आपण म्हणू शकतो टॉप लाईन आणि याला म्हणणार आपण बॉटम. हे 2 मेजर टर्म्स आपल्यासाठी आहेत. पुढे जाऊन हे नेट प्रॉफिट असेल, यावर आपल्याला खूप जास्त फोकस करायचा आहे. सो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि त्यानंतर पुढचं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. या कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आता हे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज, इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीज, फिनान्सिंग ॲक्टिव्हिटीज या भानगडीमध्ये पडायचं नाही. जस्ट हे तुमच्या नजरेसमोरून हे वर्ड्स जावे त्यासाठी मी फक्त इथे टाकले आहेत. सिम्पल, मी जर कंपनी रन करतोय तर मी कंपनी चालवण्यासाठी माझ्या हातामध्ये पैसाच नसेल तर मी कसं चालवणार. म्हणजे त्या पैशाचा जो फ्लो आहे तो कुठेतरी अडकत येत असेल तर मला कंपनी चालवण्यामध्ये कुठेतरी अडचणी येतील. त्यामुळे पैशाचा फ्लो हा कसा असला पाहिजे, इझी, राईट. हा जर फ्लो इझी असेल म्हणजे कॅश फ्लो तुमचा पॉझिटिव्ह असेल तर कुठेतरी कंपनीच्या रनिंगमध्ये, कंपनी चालवण्यामध्ये आपल्याला इझीनेस येणार. त्यासाठीचाच हे इथे एक प्रकार आहे. मग आपण 3 गोष्टी पाहिल्या, बॅलन्स शीट, त्यानंतर P&L स्टेटमेंट आणि कॅश फ्लो. या 3 स्टेटमेंट्स झाल्या. म्हणजेच काय, जर आपल्याला कंपनीचं ॲनालिसिस करायचं आहे तर स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो या 3 स्टेटमेंटचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. आणि त्यानंतर पुढे मग आपण काही रेशिओजचं ॲनालिसिस करतो. हे रेशिओज काय असतात मग, तर ते आपण इथे पाहूया. सो इथे पहिलाच रेशिओ आपला EPS आणि P रेशिओ. हे 2 रेशिओ खूप इम्पॉर्टंट आहेत. EPS म्हणजेच काय, अर्निंग पर शेअर. हे अर्निंग पर शेअर कसं काढलं जातं. अर्निंग पर शेअर म्हणजे काय, सिम्पल, मी जे शेअर खरेदी केले त्या शेअरच्या मागे मला वर्षाअखेर किती मिळणार. सिम्पल हा फंडा आहे. मग आपण आताच पाहिलं नेट प्रॉफिट, मला किती प्रॉफिट झाला. समजा कंपनीला प्रॉफिट झाला 5,000 करोडचा, मी जस्ट 5,000 लिहितो, CR पण लिहून टाकू चला, 5,000 करोड. त्यानंतर कंपनीकडे आहेत टोटल शेअर्स किती असतील तर 5,000 करोडचा आपल्याला प्रॉफिट झाला आणि ते 100 करोडच्या आसपास शेअर्स आहेत. ठीक आहे, आपण जस्ट नंबर घेऊया. मग यानुसार त्यांचा जो EPS असेल तो किती असेल तर तो आपला येणार इथे 50, राईट. 50 EPS आला. त्यामध्ये मग आपल्याला हा जो P रेशिओ, आता इथे EPS 50 आलाय म्हणजे काय ते आपण थोडक्यात इथे P रेशिओ काढण्यासाठी वापरणार आहोत. मग हा P रेशिओ काय असतो, जर मी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय, मला समजा 1 रुपया कमवायचा आहे तर मी किती रुपये इन्व्हेस्ट करणार. 1 रुपया कमवण्यासाठी मी किती रुपये इन्व्हेस्ट करणार. मी 10 रुपये करावे, मी 20 रुपये करावे, मी 30 रुपये करावे की 5 रुपये करावे. काय वाटतं, जेवढी कमी अमाऊंट असेल तेवढं आपल्याला चांगलं आहे ना. 1 रुपये कमवण्यासाठी 5 रुपये कधी चांगले, 30 रुपये खूप जास्त होत आहेत. मग EPSच्या बाबतीत जर आपण विचार केला, Pच्या बाबतीत जर आपण विचार केला तर P रेशिओ कुठेतरी आपल्याला कमी असेल तर आपल्यासाठी एक इन्व्हेस्टर म्हणून आपल्यासाठी फायद्याचं आहे. मग P रेशिओ जो आहे तो आपण काढूया इथे. P रेशिओच्या बाबतीत मार्केट प्राइस आपली किती असेल तर लमसम आपण कन्सिडर करूया 500 रुपये आहे. शेअरची प्राइस ही 500 रुपये आहे. 500 रुपयानंतर EPS किती निघाला आपला 50, म्हणजे त्याचा P रेशिओ किती निघेल, इथेच काढूया आपण, 10 रुपये हा याचा इथे P रेशिओ निघाला. म्हणजेच काय, मला 1 रुपये कमवण्यासाठी या एक्झाम्पलनुसार आपल्याला किती रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, 10 रुपये. तर यानुसार हे रेशिओ जर तुम्हाला कळले तर ह्याचा सुद्धा एज आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये हा नक्कीच होऊ शकतो. त्यानंतर काही अजून रेशिओज आहेत ते आपण पाहूया, जसं की ROE आणि ROC. शब्द आपल्याला थोडेसे नवीन असतील काही लोकांसाठी, काळजी करू नका, इझी आहेत. ROE, रिटर्न ऑन इक्विटी. रिटर्न्स म्हणजे काय, मला मिळणारा गेन. इक्विटी म्हणजे काय, शेअर्स. मी जे इक्विटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत त्याच्यावर मला किती रिटर्न्स मिळणार. तसं इथे काय असेल आपल्याला, नेट इन्कम डिवायडेड बाय इक्विटी. मग नेट इन्कम आपली किती होती, नेट इन्कम आपण पकडली 5,000 डिवायडेड बाय इक्विटी किती 100, म्हणजेच किती 50 झालं है ना. हेच होतं ना आपलं, इक्विटी आपण 100 रुपीज कन्सिडर केलं होतं तर त्या अकॉर्डिंगली आपल्याला इथे मिळालं. ROC म्हणजे काय, ROC हे असतं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. आता कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, जसं की मी आधीच म्हटलं, कंपनीला पैसा जर हवा असेल तर कंपनी फक्त इक्विटीच्या थ्रूने पैसा गोळा करते का, नाही. कंपनी डेट असेल, कर्ज असेल, त्यानंतर मग इक्विटी असेल, या 2 मेजर वेने, बॉन्ड्स असतील, यासारख्या मेजर वेजने इथे कंपनी फंड रेस करते. मग त्यानुसार हे बघा इथे पण आपल्याला इक्विटी आणि डेटच्या थ्रूने कंपनी फंड रेस करते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ROC हा नेट प्रॉफिट, नेट इन्कम नसून त्याच्या व्यतिरिक्त EBIT, आता इथे आपल्याला दिसत असेल EBIT, या शब्दाचा अर्थ काय असेल, अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्स. थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत, थोडेसे जास्त टेक्निकल नाही आहेत.
अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजेच काय, आपला जो इंटरेस्ट आहे, मी जर लोन घेतलं ॲज अ कंपनी म्हणून मला इंटरेस्ट पे करावं लागेल ना, त्यानंतर गव्हर्नमेंटला मला टॅक्ससुद्धा पे करावं लागेल. हे पे करण्या अगोदरची जी इन्कम असते त्याला आपण म्हणतो इबिट, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. मग ह्याला आपण जर डिवाइड करतो माझं कर्ज आणि इक्विटीच्या थ्रूने, तर त्यानुसार मला मिळणार ROC. मग ROC हा ॲव्हरेज किती असला पाहिजे, किती नसला पाहिजे, तर ROEच्या बाबतीत आपलं म्हटलं जातं एव्हरेज 15%चा जर ROE असेल तर तो कुठेतरी चांगला असतो, आणि ROC एव्हरेज 18%चा असेल तर तो कुठेतरी आपल्याला चांगला असा समजला जातो. हे झाले आपले रेशिओज. रेशिओच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरा एक महत्त्वाचा रेशिओ आहे, तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशिओ. माझी जी इक्विटी आहे त्याच्या अगेन्स्ट मी किती कर्ज घेतलं आहे हे जर आपल्याला दिसलं, कळलं, तर आपण त्या कंपनीमध्ये अजून पॉझिटिव्हली इन्व्हेस्ट करू शकतो. जसं की टोटल डेट, आपण एक एक्झाम्पल घेऊया, 2 एक्झाम्पल घेऊ. इथे 200 रुपये माझ्यावर कर्ज आहे आणि माझ्याकडे इक्विटी आहे 100. आता 200 करोड आणि 100 करोड असं आपण कन्सिडर करूया. या अकॉर्डिंगली आपल्याला इथे डेट टू इक्विटीचा रेशिओ किती आला, 2. मग 2 हे पॉझिटिव्ह आहे का, अजून एक कन्सिडर करू आपण. 100 डिवायडेड बाय 100 किती येणार, याचा आन्सर आहे. त्यानुसार मग इथे आपण लिहिलेलं आहे बघा, काय दिसतंय आपल्याला, जर 1च्या जर कमी तुमचा डेट टू इक्विटी रेशिओ असेल तर तो कधी सेफ समजला जातो. त्यानंतर 1 ते 2च्या मध्ये असेल तर तो मॉडरेट समजला जातो, आणि 2पेक्षा जर जास्त असेल म्हणजेच कर्ज जास्त असेल तरी कधी रिस्की समजलं जातं. तुम्हीच विचार करा ना, आपल्या डोक्यावर जर कर्ज आहे, एक नॉर्मल कर्ज आहे, आपण जे अफोर्ड करू शकतो एवढं कर्ज आहे, त्यावेळेस आपण हे शांत असतो. पण कर्ज हे आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलं तर, म्हणजे 2पेक्षा जास्त पुढे पुढे सरकलं तर कुठेतरी आपल्याला सुद्धा प्रेशर येणार आणि आपल्या कामावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होणार. त्यामुळे कर्जही कधी कमी असलेलं चांगलं. कंपनीकडे कर्ज नसेल असं कधी होणार नाही आहे. काहीच अशा कंपनी आहेत की ज्यांच्यावर कर्ज नाही आहे. हे कर्ज कमी असलेलं कधी चांगलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे इंट्रिन्सिक व्हॅल्यू जे मी तुम्हाला म्हटलं की पुढे मी एक्सप्लेन करणारच आहे, हे ते नक्की काय असेल, तर सिंपल मी इथे एका शेअरचं एक्झाम्पल घेईन की एखादा शेअर आहे, तो शेअर ग्रो करतोय. फॉर एक्झाम्पल या लेवलला त्या शेअरची प्राईस आहे 400 रुपये, तो ह्या लेवलला गेला 500 पर्यंत. पण आता इथे आपल्याला दिसतं ही तर प्राईस आत्ताच वाढली एवढी फास्ट ट्रॅकवर. मग नक्की याची रिअल प्राईस काय आपण कन्सिडर करणार, आपण म्हणणार की 400 रुपयाला आला तर आपल्याला चांगली बाईंग होईल. तर असं नाही आहे. त्या शेअरची एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते ज्याला आपण रिअल व्हॅल्यू म्हणतो. ती रिअल व्हॅल्यू ही कधी स्लो पेसने ग्रो होते. आता या स्लो पेसने ग्रो होणाऱ्या व्हॅल्यूची काही मेजरमेंट्स असतात, ते मेजरमेंट मी इथे ठेवणार नाही आहे, पण जस्ट मी तुमच्यासमोर एक लाईन ड्रॉ केली आहे. सो ही आपल्यासाठी काय असेल त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू. मग ही किती असेल, 400 आणि 500च्या मध्ये मी असं पकडतो 470, राईट. सो 470 ही असेल आपल्यासाठी इंट्रिन्सिक व्हॅल्यू. मग ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि 500 रुपये ही असेल तुमची करंट मार्केट प्राईस. सो या दोन्ही प्राईसपैकी जेव्हा इंट्रिन्सिक व्हॅल्यूला तुमचा शेअर येणार त्यावेळेस आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं कधी चांगलं. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी काढायची हे सुद्धा आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. सो त्यानंतर इथे सुद्धा आपण दिले बघा, येस बाय वेन, जेव्हा मार्केट प्राईस ही कमी असेल आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू जास्त असेल तेव्हा आपल्याला कुठेतरी बाय करायचं आहे, राईट. त्यानंतर मग आपण काही हे जे शेअर्स असतील, ह्या ज्या कंपन्या आहेत यांचं बिझनेस मॉडेल जर आपल्याला कळलंच नाही तर मग यामध्ये इन्व्हेस्ट करणं कुठेतरी धोक्याचं असेल. ती कंपनी नक्की काय करते, कोणतं प्रोडक्ट तयार करते, ती कंपनी कंपनीने तयार केलेले जे प्रोडक्ट आहेत ते कुठे सेल केले जातात की नाही, या सर्व गोष्टी जर तुम्हाला त्या कंपनीच्या माहिती असतील तर त्या कंपनीमध्ये फ्युचर पोटेन्शियल आहे की नाही हे आपल्याला कळणार. म्हणजेच त्या कंपनीचा पूर्ण एक स्टँडर्ड फेज जो असतो तो आपल्याला कळला पाहिजे. आणि हां, इथे बघा, इथे आपण एक खूप चांगलं असं एक्झाम्पल घेतलं आहे, कंपनी A आणि B. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. मी एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकचं नावसुद्धा घेऊ शकलो असतो, पण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल का घेतलं, जस्ट टू अंडरस्टँड. आता या कंपनीचा ROE, रिटर्न ऑन इक्विटी 18% आणि 10%. मला सांगा तुम्हाला 18% हवेत की 10% हवेत? ऑब्व्हियसली कोणी सांगेल जेवढे जास्त असतील तेवढे चांगले. त्यामुळे ह्या पॅरामीटरमध्ये, ROEच्या पॅरामीटरमध्ये कंपनी A इथे विन होताना आपल्याला दिसते. त्यानंतर P रेशो, आताच आपण P रेशो समजून घेतला. मग P रेशो कमी असलेला चांगला की जास्त असलेला चांगला? ॲब्सोल्युटली कमी असलेला चांगला. या पॅरामीटरमध्ये सुद्धा A कंपनी इथे विन होताना देते. त्यानंतर डेट टू इक्विटी रेशिओ, हा जो रेशिओ यामध्ये सुद्धा मी आताच म्हटलं काय असेल, 1च्या कमी असेल तर अतिउत्तम, 1 ते 2च्या मध्ये असेल तर ओके, पण 2च्या जास्त असेल तर कुठेतरी धोक्याची घंटा आहे. काय दिसतं इथे, 1च्या पुढे 1 ते 2च्या मध्ये आणि 0.5 इथे सुद्धा A कंपनी विन होताना आपल्याला दिसते. म्हणजेच इन्व्हेस्टमेंटच्या पॅरामीटरमध्ये या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं तर A कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करायला हवं, हे आपल्याला या चित्रातून दिसतंय. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर
शेअर मार्केटमध्ये हे जे आपण फंडामेंटल लेवलचं ॲनालिसिस करतो त्यामध्ये आपण हे जे फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये स्टेटमेंट ॲनालिसिस असेल, रेशिओ ॲनालिसिस असेल, ह्यासारख्या गोष्टी ज्या पाहिल्या त्या व्यतिरिक्त काही जे मॅक्रो म्हणजेच मोठ्या लेवलचे जे इम्पॅक्ट्स आहेत ते सुद्धा इथे दिसतात. मग त्यामध्ये काय तर आपल्या देशाची GDP कशी आहे, त्यानंतर मग इंटरेस्ट रेट्स, बँक्सचे जर इंटरेस्ट रेट्स हाय असतील तर कंपनी जे फंड असेल ते बॉरो नाही करू शकत. त्यानंतर मग इन्फ्लेशन, हे इन्फ्लेशन काय असेल तर 4 ± 2 ह्या रेंजमध्ये जर इन्फ्लेशन असेल म्हणजेच काय 4% पर्यंत आणि 2% पर्यंत, 2च्या खाली नको आणि 4च्या वरही नको. ॲव्हरेज इन्फ्लेशन हे आपलं 4 to 5च्या रेंजमध्ये असतं. पण ह्या रेंजमध्ये जर इन्फ्लेशन असेल तर महागाई वाढणार नाही आहे. त्यामुळे काय होईल की लोकांची जी बाईंग जी कपॅसिटी आहे ती कुठेतरी स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजेच हे सर्व गोष्टी मार्केटवर, शेअर मार्केटच्या त्या कंपनीवर इम्पॅक्ट टाकत असतात आणि गव्हर्नमेंट पॉलिसीजसुद्धा त्यावर खूप चांगला असं इम्पॅक्ट टाकतात. त्यामध्येच आता आपण फायनली या व्हिडिओच्या एंडपर्यंत आलेलो आहे की या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या, जसे की फायनान्शियल स्टेटमेंट्स पाहिले, त्यानंतर मग रेशिओज पाहिले काही, त्यानंतर मग बिझनेस मॉडेल पाहिलं, त्यानंतर मग जी इंडस्ट्री आहे त्याची कंपॅरिझन पाहिली आणि फायनली इकॉनॉमिक फॅक्टर्ससुद्धा पाहिले की शेअर मार्केटवर GDP असेल, इन्फ्लेशन असेल, या सर्व गोष्टींचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो आणि शेअर मार्केटवर इम्पॅक्ट झाला तर त्यामध्ये असलेल्या कंपन्यांवर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होणारच होणार. आजच्या या व्हिडिओमध्ये फंडामेंटल लेवलचं जे ॲनालिसिस आहे ते बेसिक लेवलचं ॲनालिसिस आपण कुठेतरी पाहिलं आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेवलचं ॲनालिसिस पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये जी कुठली शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून आम्हाला विचारू शकता आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर ज्यांना याची गरज आहे, या इन्फॉर्मेशनची गरज आहे, त्यांना ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी तुम्हाला अपडेटेड राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.